नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. निब्बाण म्हणजे काय मित्रांनो? निब्बाण म्हणजे निर्वाण आणि निर्वाणाचा शब्दशः अर्थ आहे मेणबत्तीप्रमाणे विझून जाणे. बौद्ध धम्मानुसार मनातील सर्व इच्छा, माया, शंका, भ्रम हे विझल्यामुळे मनाला मिळणारी शांतता, समाधान, तृप्ती, सुख म्हणजे निर्वाण आणि म्हणजेच निब्बाण होय. एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या आश्रमात सारिपुत्तासह राहत होते. तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. काय म्हणाले भगवंत? भगवंत म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी. ऐहिक म्हणजे काय? ऐहिक हा मराठी शब्द संस्कृतमधून आला आहे आणि त्याचा अर्थ आहे या जगाशी संबंधित. आपण राहतो या जगाशी संबंधित सांसारिक किंवा भौतिक. म्हणजेच भौतिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. करुणेने भगवंत काळजीत असतात. करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाबद्दल किंवा कष्टाबद्दल मनात येणारी, मनात निर्माण होणारी संवेदनशील भावना, जी त्यांना मदत करण्याची किंवा त्यांचे दुःख कमी करण्याची इच्छा निर्माण करते. ही भावना सहसा प्रेम, दयाळूपणा आणि मानवतेशी जोडलेली असते. थोडक्यात करुणा म्हणजे दया, सहानुभूती किंवा कनवाळूपणा. अशा करुणेने मी काळजीत असतो. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुंफेकडे निघून गेले. गुंफा. गुंफा म्हणजे काय? गुंफा ही सामान्यतः डोंगर, खडक किंवा जमिनीत नैसर्गिकरित्या किंवा मानवाने खणलेली अशी जागा असते, जी जागा निवारा, ध्यान, धार्मिक कार्य किंवा लपण्यासाठी वापरली जाते. अशा गुंफेत भगवंत निघून गेले. सारिपुत्त मागे राहिला होता. भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारिपुत्त म्हणाला, भिक्खूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे. लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. लोभ म्हणजे काय? लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल, जसे की पैसा, संपत्ती, सत्ता किंवा व्यक्तीबद्दल तीव्र लालसा, हाव किंवा अति इच्छा असणे म्हणजे लोभ होय. हा लोभ अत्यंत अकुशल धर्म आहे. अकुशल धर्म म्हणजे काय? जे कृत्य दुःख, हानी किंवा नकारात्मक परिणामांना जन्म देते आणि मानवी मनाला अशांत करते किंवा इतरांना दुखावते, असे कृत्य म्हणजे अकुशल धर्म होय. लोभ हा अकुशल धर्म आहे, अत्यंत अकुशल धर्म आहे. आणि क्रोध ही अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोध म्हणजे अपमान, अन्याय, निराशा किंवा इच्छाभंगामुळे व्यक्तीच्या मनात निर्माण होणारी राग, संताप किंवा तीव्र नाराजीची भावना
म्हणजे क्रोध. हा क्रोध सुद्धा अत्यंत अकुशल धर्म आहे. हा लोभ आणि हा क्रोध यांचा निराश कसा करावा? निराश म्हणजे कमी करणे किंवा हळूहळू नष्ट करणे. हा लोभ आणि हा क्रोध यांचा निराश कसा करावा म्हणजे हे कमी कसे करावे, हळूहळू नष्ट कसे करावे, हे मध्यम मार्ग शिकवतो. मध्यम मार्ग म्हणजे काय? मध्यम मार्ग ही बौद्ध तत्वज्ञानातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. याचा अर्थ आहे मधला मार्ग किंवा संतुलित जीवन पद्धती. जी दोन टोकांच्या मधली संतुलित वाट आहे. ही संकल्पना भगवान बुद्धांनी मांडली, जी अतिरेकी सुखलोलुपता आणि अतिरेकी तपश्चर्या किंवा आत्मक्लेश यांच्यामधील मध्यम मार्ग दाखवते. हा मध्यम मार्ग लोभ आणि क्रोध यांचा निराश कसा करावा, हे कमी कसे करावे, हळूहळू नष्ट कसे करावे, हे शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. हा मध्यम मार्ग माणसाला पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो. दृष्टी म्हणजे काय? दृष्टी या शब्दाचे अर्थ संदर्भानुसार बदलतात. डोळ्यांची दृष्टी म्हणजे डोळ्यांनी पाहण्याची क्षमता किंवा नजर. दृष्टिकोन किंवा विचार, एखाद्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समज किंवा दृष्टिकोनाची पद्धत म्हणजे सुद्धा दृष्टी. बौद्ध तत्वज्ञानात दृष्टी म्हणजे सत्याचे आकलन किंवा अंतर्दृष्टी म्हणजेच प्रज्ञा. अशी दृष्टी हा मध्यम मार्ग देतो आणि ज्ञानही देतो. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे एखाद्या विषयाबद्दलची माहिती, तथ्ये किंवा कौशल्ये जे शिक्षण, अभ्यास किंवा अनुभवातून मिळते. थोडक्यात सांगायचे म्हणजे जीवनातील अनुभवातून मिळणारी समज किंवा अंतर्दृष्टी म्हणजे ज्ञान होय. असे ज्ञान सुद्धा मध्यम मार्ग देतो. तो आपणास शांती, प्रज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. हा मध्यम मार्ग आपणास शांती म्हणजे काय? शांतीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक शांती म्हणजे मनाची शांत आणि स्थिर अवस्था, जिथे चिंता, तणाव किंवा नकारात्मक भावना नसतात. सामाजिक शांती म्हणजे समाजात किंवा समूहात संघर्ष, हिंसा किंवा गोंधळाचा अभाव असणे. आध्यात्मिक शांती, बौद्ध तत्वज्ञानात शांती म्हणजे इच्छा, लोभ, द्वेष यांपासून मुक्त होऊन शुद्ध आणि स्थिर अवस्था प्राप्त करणे. बौद्ध धम्मात याला निर्वाणाशी जोडले जाते. मध्यम मार्ग आपणास शांतीच्या मार्गाने नेतो, प्रज्ञेच्या मार्गाने नेतो. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे सत्य असत्य, चांगले वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय या संबंधी योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची किंवा मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा होय. अशा प्रज्ञेच्या मार्गाने आपल्याला मध्यम मार्ग नेतो. मध्यम मार्ग आपणास बोधीच्या मार्गाने नेतो. बोधी म्हणजे काय? बोधी म्हणजे मनाची शुद्ध आणि जागृत अवस्था, ज्या अवस्थेत व्यक्तीला सत्य, अनित्यता आणि अनात्मता यांचे आकलन होते. बौद्ध धम्मात बोधी ही निर्वाण प्राप्तीची पहिली पायरी आहे. बोधी प्राप्त करणारी व्यक्ती बोधिसत्व म्हणजेच निर्वाणासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती किंवा बुद्ध म्हणजे पूर्ण प्रबुद्ध बनते. प्रज्ञा ही
बोधीचा एक भाग आहे, जी सत्याचे आकलन आणि विवेक दर्शवते. बोधी ही प्रज्ञेचा परिपाक आहे, म्हणजे पूर्ण जागृती आणि सत्याचा बोध म्हणजे बोधी. अशा बोधीच्या मार्गाने आपल्याला मध्यम मार्ग नेतो आणि मध्यम मार्ग निब्बाणाच्या मार्गाने आपणास नेतो. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय. सम्यक म्हणजे योग्य. योग्य अशी दृष्टी, योग्य संकल्प, योग्य वाचा, योग्य कर्म, योग्य उपजीविका, योग्य प्रयत्न, योग्य स्मृती आणि योग्य समाधी हा मध्यम मार्ग होय. क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. गर्व, सुस्तपणा यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. म्हणजेच मध्यम मार्गाने गर्व आणि सुस्तपणा यांचा निराश होऊ शकतो. निराश म्हणजे ते कमी होऊ शकतात, हळूहळू नष्ट होऊ शकतात. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. मध्यम मार्ग आपल्याला पाहण्यासाठी दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बोधी यांकडे नेणारा तो मार्ग आहे. म्हणजे मध्यम मार्ग आपल्याला शांती, प्रज्ञा आणि बोधीकडे नेणारा आहे. निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय. त्या महास्तवीर सारिपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले. मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा. नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.